10वी 12वी पास ते पदवीधर सर्वांसाठी नोकरीच्या संधी. नमस्कार मित्रांनो, आपली नोकरीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला पाहूया आज कुठे निघालीये नवीन भरती. तर मित्रांनो, टँगो इंडिया कंपनीमध्ये काही महत्त्वाच्या पदांसाठी तातडीने भरती सुरू झाली आहे. नाशिक रोड येथील मुख्य कार्यालयासाठी त्यांना परचेस हेड हवा आहे, ज्यासाठी BCom, BA किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवीधर अर्ज करू शकतात. याशिवाय वाडीवरे येथील फॅक्टरीसाठी 12वी पास आणि कम्प्युटरचे ज्ञान असणारे सुपरवायझर तसेच ITI उत्तीर्ण झालेले इलेक्ट्रिशियन आणि फिटरची गरज आहे. या पदांसाठी थेट वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा किंवा आपला रेझ्यूम त्वरित ईमेलवर पाठवा. नाशिकमध्ये तांत्रिक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी युनिव्हर्सल सर्व्हिसेसमध्ये एक उत्तम संधी आहे. येथे एअर कॉम्प्रेसर आणि न्यूमॅटिक प्रॉडक्टसाठी सेल्स अँड सर्व्हिस इंजिनिअरची भरती केली जात आहे. सर्व्हिसिंग कामासाठी ITI किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल डिप्लोमा आवश्यक आहे, तर सेल्स विभागासाठी डिप्लोमा किंवा कोणताही पदवीधर उमेदवार चालेल. उमेदवाराला एअर कॉम्प्रेसर क्षेत्रातील सेल्स किंवा सर्व्हिसचा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य आणि स्वतःची दुचाकीसह वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. हे कामाचे ठिकाण सातपूर MIDC नाशिक येथे असेल. इच्छुक उमेदवारांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा ईमेलवर संपर्क साधावा. सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकनला हिट करायला विसरू नका. क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी द हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेच्या नाशिक शाखेसाठी ब्रँच मॅनेजर म्हणजेच शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असावा आणि त्याला कम्प्युटर कोर्सचे ज्ञान असावे. बँकिंग क्षेत्रात शाखा व्यवस्थापक किंवा अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडेटा, फोटो आणि कागदपत्रांसह 24 जुलै 2026 पूर्वी स्क्रीनवर दिलेल्या ईमेल IDवर अर्ज पाठवायचा आहे. क्षेत्रातील आघाडीची कंपनी पटनी स्कोडामध्ये नागपूर आणि चंद्रपूर लोकेशनसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. नागपूर आणि चंद्रपूर येथे सेल्स विभागात टीम लीडर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सेल्स कन्सल्टंट, तर सर्व्हिस विभागात कस्टमर डिलाईट हेड, सर्व्हिस ॲडवायझर, सिनियर टेक्निशियन, फ्लोअर सुपरवायझर अशा अनेक पदांच्या विविध जागा उपलब्ध आहेत. या नोकरीसाठी थेट वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. मुलाखत 13 आणि 14 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सेंट्रल MIDC हिंगणा नागपूर येथील शोरूममध्ये पार पडणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला सविस्तर रेझ्यूम घेऊन मुलाखतीला उपस्थित राहावे. पूरमधील KS चिमा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या मायनिंग आणि मेटल क्रशर उद्योगात 2 महत्त्वाच्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. पहिले पद सिनियर सेल्स मॅनेजर अँड सेल्स एक्झिक्युटिव्हचे असून यासाठी बांधकाम आणि बिल्डिंग मटेरियल विक्री क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि आकर्षक पगार व इन्सेंटिव्ह मिळतील. दुसरे पद अकाउंट्स मॅनेजरचे असून यासाठी किमान 5 वर्षांचा अनुभव आणि टॅली ERPचे ज्ञान सखोल असणे आवश्यक आहे. ही नोकरी बुटीबुरी नागपूर येथे असेल. इच्छुक उमेदवारांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या ईमेलवर आपला रेझ्यूम पाठवावा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कोल्हापूरमधील फार्मसी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक उत्तम बातमी आहे. न्यू कॉलेज ऑफ फार्मसी अँड न्यू विमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत. यामध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, विभाग प्रमुख म्हणजेच HOD, 8 लेक्चरर आणि 6 लॅबोरेटरी टेक्निशियन अशा अनेक जागा भरायच्या आहेत. जर तुमचे शिक्षण B.Pharm, M.Pharm किंवा फार्मसीमध्ये PhD झाले असेल आणि तुम्हाला शिकवण्याचा अनुभव असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. मुलाखती बुधवार 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू होतील. सकाळी 9 ते 10 या वेळेत रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी नोकरीची संधी आहे. डॉ. VK पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथे विविध विभागांमध्ये शिक्षकांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्राचार्य पदासोबतच संहिता अध्ययन, संस्कृत, रचना शरीर आणि क्रिया शरीर या विभागांमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरच्या वेगवेगळ्या जागा भरायच्या आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव NC-ISM आणि MUSHच्या नियमानुसार असणे बंधनकारक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपला अद्ययावत रेझ्यूम
आणि प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्क्रीनवर दिलेल्या अधिकृत ईमेल आय.डीवर पाठवायच्या आहेत. लॉ क्षेत्रात प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. लेट तुकाराम धोंडिबा कुंजीर लॉ कॉलेज आंबेगाव पठार पुणे येथे शैक्षणिक वर्ष 26-27साठी ॲडहॉक तत्त्वावर भरती सुरू आहे. यामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि लायब्ररीयनच्या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक जागा उपलब्ध असून त्या सर्व प्रवर्गांसाठी खुल्या आहेत. लॉ प्राध्यापक पदासाठी किमान B+ ग्रेडसाठी सह LLM आणि नेटसेट किंवा PhD आवश्यक आहे, तर लायब्ररीयनसाठी MLibसह सेटनेट किंवा PhD पात्रता हवी आहे. या पदांसाठी थेट वॉक इन इंटरव्ह्यू 12, 17 आणि 18 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कॉलेजच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरील मोबाईल नंबर किंवा ईमेलवर संपर्क साधू शकता. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील इंद्रराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापकांची मोठी भरती निघाली आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विभागासाठी विविध विषयांमध्ये तासिका तत्त्व आणि कायम विनाअनुदानित पूर्णवेळ तत्त्वावर जागा भरायच्या आहेत. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि गणितासारख्या विषयांसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवीसह सेटनेट किंवा PhD धारक उमेदवार अर्ज करू शकतात. पूर्णवेळ प्राध्यापक पदासाठी उमेदवारांनी 17 जुलै 2026 पर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत, तर तासिका तत्त्वावरील पदांसाठी थेट मुलाखत 22 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता सिडको बसस्टँडसमोरील संस्थेच्या कार्यालयात होईल. सविस्तर पत्ता आणि संपर्क माहिती स्क्रीनवर दिलेली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर येथे शिक्षण सेवक पदासाठी भरती निघाली आहे. हे पद इयत्ता 5वीच्या वर्गासाठी असून सर्व विषय शिकवण्यासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे. यासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास आणि D.Ed किंवा D.Ed असणे आवश्यक आहे. यासोबतच TET किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पूर्णपणे 100% अनुदानित जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शनिवार 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मूळ कागदपत्रांसह पिंजर येथील विद्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील श्री सद्गुरू समर्थ भवानी महाराज संस्थेच्या राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला येथे बिगर शिक्षण क्षेत्रात म्हणजेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27साठी अनुदानित विभागात कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क पदाच्या एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी BA किंवा BCom पूर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत. ज्यांना इंग्रजी आणि मराठी टायपिंगसह MSc IT आणि टॅलीचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांसाठी थेट मुलाखत सोमवारी 20 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता शाळेच्या मोहोळ येथील पत्त्यावर होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आपले सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, झेरॉक्स संच, आधार कार्ड आणि आय कार्ड साईज फोटो सोबत घेऊन वेळेवर उपस्थित राहावे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मानोरे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आयुर्वेद कॉलेजमध्ये विविध 26पेक्षा जास्त पदांसाठी थेट वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीमध्ये प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, लिपिक, लॅब टेक्निशियन, शिपाई आणि मल्टीटास्क स्टाफ अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदानुसार 10वी-12वी पासपासून ते पदवीधर, नर्सिंग, D.Pharm आणि BAMS पर्यंत मागवण्यात आली आहे. या सर्व जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखती गुरुवार 16 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता कॉलेजच्या प्राचार्य कक्षामध्ये सुरू होणार आहेत. इच्छुकांनी आपले सर्व मूळ प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले आणि त्यांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रतीचा संच सोबत आणणे अनिवार्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील पालवी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत केंद्र सरकारच्या एका मोठ्या अनुदानित प्रकल्पासाठी एकूण 24 जागांवर मोठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये पूर्णवेळ कामासाठी प्रोजेक्ट हेडच्या 4 जागा, प्रोजेक्ट मॅनेजरच्या 12 जागा, डेटा एंट्री ऑपरेटरच्या 4 जागा आणि शिपाई पदासाठी 4 जागा भरल्या जाणार आहेत. प्रोजेक्ट हेड आणि मॅनेजरसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. डेटा एंट्रीसाठी कम्प्युटरचे ज्ञान असलेले 12वी किंवा पदवीधर आणि शिपाई पदासाठी 10वी किंवा 12वी पास उमेदवार पात्र आहेत. या नोकऱ्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच 7 जुलै 2026 पासून 10 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पालवी चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी या पत्त्यावर केवळ नोंदणीकृत टपालाने म्हणजेच रजिस्टर्ड पोस्टाने पाठवायचे आहेत किंवा तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेटेड माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.